श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। मनीधरोनी विषय भोग इहलोकी करीती याग, पुण्य जोडोनिया सांग, पावती स्वर्ग निज पुण्य योगे। मनामध्ये विषय वासना धरून यालोकी मोठमोठे यज्ञ करतात आणि सांग पुण्य जोडतात. त्या पुण्याच्या योगाने त्यांना स्वर्ग मिळतो. स्वर्ग सुखा इंद्र अधिपती, तो हि पतनार्थ धाके चित्ती, विघ्ने सूची तापसान प्रती, स्वर्ग स्थिती अपायी. पण स्वर्ग सुखाचा अधिपती जो इंद्र, तोही आपले या स्थानापासून पतन होईल म्हणून अहर्निश मनात भीती बाळगतो. विषय भोग समयीही विघ्नांची भीती असते. त्यामुळे स्वर्गस्थिती सुद्धा अपायकारक आहे. या परी निज पुण्ये स्वर्ग प्राप्ती, त्या लोका ते पुण्य जीत म्हणती, तेही पुण्य क्षये क्षया जाती, तेणे धाके धाकती स्वर्गस्थ श्रेष्ठ. आपल्या पुण्याने स्वर्ग प्राप्ती होते म्हणून स्वर्गाला पुण्यजीत लोक म्हणतात. पण पुण्य क्षय झाले असता तेही क्षय पावतात. म्हणून स्वर्गातील श्रेष्ठ देवही क्षयाच्या भीतीने नेहमी सचिंत असतात. गाठी पुण्य असता चोख, स्वर्ग भोगी असेल सुख, हेही वार्ता समूळ लटिक, स्वर्गींचे दुःख ऐकराया. अहो, पण आपल्या पदरी जर उत्तम पुण्य असेल तर स्वर्ग लोकीही सुख होईल असे जर म्हणाल तर ही समजूत सर्वथा खोटी आहे. राजा, स्वर्गामध्ये किती दुःख आहे ते ऐक. समान पुण्ये समपद प्राप्ती, त्यांसी स्पर्धा कलहो करीती, आपणाहून ज्या अधिक स्थिती, त्यांचा द्वेष चित्ती अहर्निशी. ज्यांचे एकसारखेच पुण्य असते त्यांना समान पदाची प्राप्ती होते. अर्थात त्यांची परस्पर स्पर्धा आणि कलह चालतो. आपणाहून ज्यांची उच्च स्थिती प्राप्त झालेली असते त्यांच्याविषयी चित्तात अहर्निश द्वेष वाटतो. जैसे राजे मंडळवर्ती, राज्य लोभे कलहो करीती, तैशी स्वर्गस्था कलह स्थिती, द्वेषे होती अति दुःखी. जसे इहलोकचे मांडलिक राजे राज्यलोभाने परस्पर भांडतात, तसेच स्वर्गस्थही भांडतात आणि द्वेषाने अतिशय दुःखी होतात. पतन भये कलह द्वेष वोढी, क्षया ते पावे पुण्य जोडी, अधोमुख पडती बुडी, याज्ञिके बापुडी चरफडती. पतनाची भीती, कलह आणि द्वेष यांच्या ओढीने पुण्याची जोड संपते आणि बिचारे याज्ञिक चडफडत अधोमुख खाली पडतात. एवं स्वर्ग सुख उल्हासू, मानिती ते केवळ पशु, प्रत्यक्ष तेथ द्वेष नाशू, असम साहसू नित्य कलहो. यास्तव जे स्वर्ग सुखाचा हव्यास धरतात ते केवळ पशु होत. द्वेष, नाश, असहिष्णुता, नित्य कलह इत्यादी दोष तेथे प्रत्यक्ष असतात. सेविलाची विषयो नित्य सेविती, परी कदा नव्हे मानसी तृप्ती, तरी मिथ्या म्हणूनी नेणती,
हे मोहक शक्ती मायेची. एकदा भोगलेला विषय पुन्हा पुन्हा नित्य भोगतात तरी त्यांच्या मनाची तृप्ती होत नाही आणि हे कधीही तृप्ती न करणारे विषय मिथ्या आहेत असे ते जाणत नाहीत. हीच मायेची ती मोहक शक्ती होय. जैसे वेश्येचे सुख साजणे, वित्त घेऊनी ओसंडणे, तेवी विषयाचा संगू धरणे, तव तव होणे अति दुःखी. जसे मोलाने संपादन केलेले सुख वित्तासह सोडावे लागते आणि शेवटी अतिशय पश्चाताप होतो, त्याप्रमाणे विषयासक्ती जशी जशी वाढत जाते तसे तसे दुःखाचे प्रमाणही वाढत जाते. या लागी उभय भोग उपाया, जे जे प्रवर्तले गाराया, ते ते जाण ठकिले माया, थिते गेले वाया उत्तम आयुष्य. यास्तव ऐहिक आणि पारलौकिक भोगांच्या उपायामध्ये जे जे प्रवृत्त झाले ते ते मायेकडून ठकवले गेले आणि त्यांचे उत्तम आयुष्य फुकट गेले. कर्मभूमी नरदेह प्राप्त, हे पूर्ण निज भाग्याचे मथित, देव नरदेह वांछित, ते देव केले व्यर्थ विषयार्थी. या कर्मभूमीमध्ये मनुष्य देहाची प्राप्ती होणे हे आपल्या पूर्व भाग्याचे सारभूत फल आहे. देवही मनुष्य देहाची इच्छा करतात पण ते सुद्धा बिचारे विषयांच्या नादी लागून व्यर्थ जातात. एवं विषयाची आसक्ती, माया ठकिले नेणो किती, या लागी विषयाचे विरक्ती, करावी गुरुभक्ती तेची सांगो. याप्रमाणे विषयाच्या सक्तीच्या द्वारा मायेने किती जणांना ठकवले आहे याची काही गणना नाही. म्हणून विषयाविषयी विरक्त होऊन गुरुभक्ती करावी हेच आता प्रबुद्ध पुढील श्लोकात सांगतो. जाणोनी विषयांचे नश्वरपण, पावावया लागी ब्रह्मपूर्ण, सद्गुरुसी अनन्य शरण, रिघावे संपूर्ण श्रद्धायुक्त. विषयांची क्षणभंगुरता जाणून पूर्ण ब्रह्माला प्राप्त होण्यासाठी सद्गुरूला दृढ श्रद्धेने अनन्य शरण रिघावे. सद्गुरु वचन मात्रे माया, तरेन हा निश्चयो राया, येणे सद्भावे लागतो पाया, पावावया निज स्वार्थू. मी केवळ सद्गुरु वचनानेच मायेला तरून जाईन असा माझा पूर्ण निश्चय आहे असे म्हणून सद्भावनेने आत्मस्वार्थ साधण्यासाठी मी तुमच्या पाया पडतो. गुरु ऐसे जे म्हणणे, तेही आहे बहुसालपणे, ऐक राया ती लक्षणे, तुझ कारणे सांगेन. हे राजा, एखाद्याला गुरु म्हणणे यातही पुष्कळ प्रकार आहेत. यास्तव मी तुला गुरुची लक्षणे सांगतो. एक वेदाध्ययन गुरु, एक व्याख्यान दानी उदारू, एक ज्योतिष ज्ञानी गंभीरू, परितो सद्गुरु न म्हणती ज्ञाते. एक वेदाध्ययन सांगणारे गुरु असतात, काही नुसते व्याख्यान देण्यात कुशल असतात, कित्येक ज्योतिष ज्ञानात प्रवीण असतात, पण ज्ञाते त्यांना सद्गुरु म्हणत नाहीत. एक आगमोक्त मंत्र उपासिती, जप करावा विधान युक्ती, मग कै होईल निज प्राप्ती, हे न कळे निश्चिती गुरु शिष्या. कित्येक मंत्रशास्त्रातील मंत्राची उपासना करतात, यथाविधी जप करावा असे सांगतात,
पण त्यामुळे इष्टप्राप्ती केव्हा होईल हे गुरूंनाही निश्चयाने सांगवत नाही आणि शिष्यालाही कळत नाही. एक वायू धारणा लाविती, एक नाना लक्ष्ये धाविती, एक हठ योगे गोविती, एक बैसविती महामुद्रा. कित्येक प्राणायामाच्या योगाने वायू कुंडावयास लावतात. काही जण ब्रह्माची अनेक प्रतीके दाखवतात. कित्येक शिष्याला हठयोगात गोवतात आणि कोणी मौन धरून बसवतात. एक ब्रह्मानुवादे चोखटू, तत्वनिरूपणी उद्भटू, वैराग्य बोलिका वरिष्ठू, उपजवी विटू उभय भोगांचा. कित्येक ब्रह्माचे निरूपण करण्यात फार चतुर असतात. ते तत्वाचे प्रतिपादन मोठ्या आवेशाने करतात. वैराग्याचे उपपादन करण्यात अतिशय वरिष्ठ असतात. ते आपल्या मोहक भाषणाने श्रोत्यांच्या मनात दोन्ही लोकातील भोगाविषयी वैराग्य उत्पन्न करतात. कैसे निरूपी शुद्ध ब्रह्म, ऐको निसात्विका येत प्रेम, परी निज हृदयींचा भ्रम, निरसे ते वर्म देण्याची. अहो, अशा वक्त्यांचे शुद्ध ब्रह्मनिरूपण ऐकून सात्विक श्रोत्यांच्या मनात प्रेमाचे भरते येते. पण आपल्या मनातील भ्रम जाईल हे वर्म त्यांनाही ठाऊक नसते. जेवी गुळ उसांचा घाणा, तोंडीचा रसू भरे भाणा, शब्द चोपटे भरोनी वदना, करी परिभ्रमणा कर करी तू. ऐसा जो का शब्द ज्ञानी, उत्तम व्याख्याता ज्ञान गुणी, तो जनरंजवी निरूपणी, स्वये कोरडेपणी कर करी तू. जसा उसाचा घाणा आपल्या तोंडातील रसाने त्याच्या खाली ठेवलेले भांडे भरतो, पण त्याला आपले तोंड वारंवार चोयट्यांनीच भरून घेऊन एकसारखे कर्र कर्र असा आवाज करीत भ्रमण करावी लागते. त्या दृष्टांताप्रमाणेच जो केवळ शब्दज्ञानी उत्तम व्याख्याता असतो, तो ज्ञानगुणाने आपल्या निरूपण शक्तीने लोकांचे रंजन करतो, पण स्वतः कोरडाच राहून घाण्याप्रमाणे नुसती वटवट करीत असतो. योगक्षेम चाले घोमटा, लौकिकी थोर प्रतिष्ठा, तेथे निज प्राप्तीची उत्कंठा, नवचे वरिष्ठा शिष्यांची. आपला योगक्षेम चांगला चालावा, लोकांमध्ये आपली मोठी प्रतिष्ठा व्हावी, एवढीच त्याची लालसा असते. आपल्या शिष्यांना आत्मप्राप्ती व्हावी अशी मुळीच उत्कंठा नसते. जेवी अमृत म्हणता, चवी न लभे गा सर्वथा, तेवी शाब्दिक ज्ञान योग्यता, अनुभव वार्ता स्वये नुपजे. जसे म्हणताना म्हणावयाचे अमृत, पण त्यात चवीचा लेशही नसावा, त्याप्रमाणे शाब्दिक ज्ञानाची योग्यता मोठी, पण स्वतः अनुभवाच्या नावांनी पूज्य. जेणे स्वये चाखिली नाही चवी, तो दुजया ते गोडी केवी लावी, या लागी जो पूर्णानुभवी, तो तारी सद्भावे सच्छिष्यासी. अहो, ज्याने स्वतः एखाद्या वस्तूची चव मुळीच घेतलेली नाही, तो दुसऱ्याला त्याची गोडी कशी लावणार. यास्तव जो गुरु पूर्ण अनुभवी असतो, तोच सच्छिष्याला सद्भावाने तारू शकतो. एवं गुरुपणाची वदंती, असे बहुपणे नांदती, जो करी अपरोक्ष प्राप्ती, त्या ते म्हणती सद्गुरु स्वामी. गुरुत्वाची वार्ता या जगामध्ये अशी अनेक प्रकारची आहे, पण जो शिष्याला अनुभवाची प्राप्ती करून देतो, त्यालाच सद्गुरु स्वामी म्हणतात.
ज्याचे निवाक्ये असंतता, निशेष मावळे तत्वता, त्यासीची गा सद्गुरुता, वेदशास्त्रार्था प्रतिपाद्य. ज्याच्या वाक्याने शिष्याची मिथ्या जगत भावना तत्वतः निशेष मावळते, त्यालाच सद्गुरुत्व आहे असे वेद आणि शास्त्रे यात प्रतिपादन केले आहे. जे उपदेशिती मंत्रतंत्र, तेहि पूज्यत्वे अतिसधर. जेथे नुरे पूज्य पूजकता विचार, तोची साचार सद्गुरु स्वामी. जे मंत्र तंत्रांचा उपदेश करतात तेही पूज्यत्वाने फार थोर होत, पण जेथे मी पूज्य आणि हा पूजक असा विकार राहत नाही, तोच खरा सद्गुरु स्वामी होय. एकाचे शुद्ध ब्रह्मज्ञान, वस्तु देखोनी विराले मन. मावळले द्वैताचे भान, पडिले मौन चहू वाचा. इंद्रिये टवकारिली समस्त, प्राण पांगुळला जेथींचा तेथ. वस्तु देखोनिया परमाद्भुत, पडले ताटस्थ्य देह भावा. ऐसा जो आत्मानुभवी, त्या ते सद्भावे शिष्यू विनवी. तव तो पुसेना समजावी, ताटस्थ्य भावी अबोलणा. ज्याचे ब्रह्मज्ञान शुद्ध आहे, ब्रह्मवस्तूला पाहून त्याचे मन विरून गेले आहे, द्वैताचे भान मावळले आहे, चारी वाणींना मौन पडले आहे, सर्व इंद्रिये तटस्थ झाली आहेत, परम अद्भुत वस्तू पाहून प्राण जेथल्या तेथे पांगुळला आहे, देहभावाला तटस्थत्व प्राप्त झाले आहे, असा जो आत्मानुभवी गुरु त्याला शिष्य सद्भावाने विनवितो. पण असला गुरु त्या शिष्याला काही विचारित नाही आणि काही समजून सांगत नाही, तर तटस्थपणे मौन धरून बसतो. एका अनुभवा आले ब्रह्म, फिटला बाध्य बाधकतेचा भ्रम. मोडले द्वैत भावाचे कर्म, जगी विषम असेना. ब्रह्म अनुभवाला आले आणि बाध्य बाधकतेचा भ्रम निवृत्त झाला, द्वैत भावाचे कर्म थांबले, जगातील विषम भाव गेला. परीय चुंबित वर्तणे, अघटमान कर्म करणे. अत्यंत उग्रता मिरवणे, दुर्धरपणे भयानको. तथापि कोठेही आसक्त न होता जगात राहणे, दुसऱ्या कोणालाही करता येणार नाही असे कर्म करणे, न्यायनिष्ठुर होऊन जगत आपल्याला वचकून राहील अशा प्रकारे जगात मिरवणे, हे सद्गुरूचे लक्षण आहे. आपण आपणिया माझी हसत, ध्वनिते बोले परमार्थ. तेथे बोधेना शिष्याचे चित्त, पडे दुश्चित ते ठाई. जो मनातल्या मनात जगाची मूढता पाहून हसत असतो, अन्योक्तीने परमार्थ बोलतो आणि त्यामुळे शिष्याच्या चित्ताला काही उमज न पडून तो गोंधळात पडतो. ऐसा जो वर्ते ब्रह्मज्ञानी, त्याची ब्रह्मस्थिती नमने जनी. मा कोण जाईल भाव धरोनी, बोधा लागोनी त्यापाशी. जो ब्रह्मज्ञानी असे वर्तन करतो, त्याची ब्रह्मस्थिती सामान्य लोकांना प्रतीत होत नाही. असे वागण्यात त्याचा हा आशय असतो की आपल्याजवळ बोधासाठी लोकांची व्यर्थ गर्दी होऊ नये. आता सद्गुरुची जी निज लक्षणे, राया सांगेन तुझ कारणे. जे ऐकता अंत
करणे, सुखी होणे सद्भावे. आता सद्गुरूची जी स्वाभाविक लक्षणे असतात ती मी तुला सांगतो. ती ऐकून तुझे अंतःकरण सद्भावाने सुखी होईल. तरी जो काया वाचा मने, अतिकृपाळू दीना कारणे, तोडी शिष्याची भवबंधने, उठवी ठाणे अहंकाराचे. जो दीनावर शरीर, वाणी आणि मन यांनी अतिशय कृपा करतो, शिष्यांची संसार बंधने तोडतो, अहंकाराची ठाणी उठवितो. जो शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधनी समर्थू, यथोचितू निज भावे. शब्द ज्ञानामध्ये पारंगत असतो, ब्रह्मानंदाने सदा डुलत असतो, शिष्याला आत्मभावाने अधिकाराप्रमाणे बोध करण्यास समर्थ असतो. ज्याचा जैसा जैसा भावो, तैसा तैसा करी अनुभवो, तरी गुरुत्वाचा अहम भावो, अणुमात्र पहा हो धरीना. ज्याचा जसा भाव असतो तशीच त्याला प्रतीती आणून देतो, तथापि गुरुत्वाचा अहंभाव अणुमात्रही धरत नाही. शिष्यापासूनी सेवा घेणे, हे स्वप्नीही न स्मरे मने, शिष्याची सेवा स्वये करणे, पूज्यत्वे पाहणे निज शिष्या. शिष्यापासून सेवा करून घेण्याची कल्पना कधी स्वप्नातही त्याच्या चित्तात उद्भवत नाही. उलट स्वतः शिष्याची सेवा करणे आणि आपल्या शिष्याला पूज्यत्वाने पाहणे हा सद्गुरूचा स्वभावच आहे. शिष्य देखावा पुत्रा समान, हे स्मृतिवाक्य असे प्रमाण, दृष्टी देखो नेणे गौण, शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वे. शिष्याला पुत्रासमान पाहणे हे स्मृतिवाक्य याविषयी प्रमाण आहे. त्यामुळे शिष्याला कमी समजणे हे त्याला ठाऊकच नसते, त्याला तो पूर्ण ब्रह्मभावाने पाहतो. शिष्य सेवा करी निज भावार्थे, परी तो सेवक न म्हणे त्याते, ज्यासी भगवद्रूप सर्वभूते, शिष्य वेगळा तेथे सेवकत्वे दुरे. शिष्य आपल्या भावनेनेच त्याची सेवा करतो, पण सद्गुरू त्याला आपला सेवक म्हणत नाही, कारण ज्याला सर्व भूते भगवत रूप झाली त्याला शिष्य सेवकत्वाने वेगळा कोटसा राहणार. ऐसा मी एक महायोगी, हेही न मिरवी तो जगी, गुरुत्वाचा ताठा अंगी, सर्वथा शिगी लागो नेदी. मी हा असा एक महायोगी आहे असेही तो जगात मिरवित नाही. तो आपल्या अंगी सद्गुरुत्वाचा ताठा केव्हाही भरू देत नाही. आपुल्या योगक्षेमाचे साकडे, स्वप्नीही न घाली शिष्याकडे, शिष्य संकट अति गाढे, निवारी रोकडे निजांगे जो. आपल्या चरितार्थाचा भार स्वप्नातही शिष्यावर घालीत नाही, उलट शिष्याचे फार मोठे संकटही स्वतःच निवारण करतो. मी एक अकर्ता निजात्मयोगी, म्हणूनी विषयांते न भोगी, अथवा विषयो निशेष त्यागी, हाही आग्रहो अंगी असेना. मी एक अकर्ता आत्मयोगी आहे अशा अभिमानाने विषयांचा भोग घेत नाही किंवा विषयाचा निशेष त्याग करावा असाही त्याचा आग्रह नसतो. तो विषय भोगी ना स्वये त्यागी, तो अदृष्टाच्या निज विभागी,
लावूनिया देहाच्या अंगी परब्रह्मयोगी विचरत. तो आसक्तीने विषय भोगही घेत नाही आणि स्वतः त्याचा त्यागही करीत नाही, तर प्रारब्धाच्या अनुसार जे प्राप्त होईल ते देहाकडून करवून परब्रह्मचिंतनात निमग्न असतो. देह दैवे पालखी माझी चढे, अथवा विष्ठे माझी पडे, ते दोहींचे सुख दुःख त्याकडे, मी म्हणोनी पुढे कदा न रिघे. देह पालखीत बसला किंवा विष्ठेत पडला तरी त्या दोहोंचेही सुख दुःख त्याच्या पुढे मी म्हणून कधीच उभे राहत नाही. देही असोनी नाही अहंकृती, गेही असोनी नाही गृहासक्ती, शेखी लोका माझी लौकिक स्थिती, सुखे वर्तती लोकांसरिसे. देहात असूनही त्याचा अहंकार नाही आणि गृहासक्ती नाही, उलट तो व्यवहारात लौकिक स्थितीला अनुसरून लोकाप्रमाणे सुखाने वागतो. त्यासी स्त्री म्हणे माझा भर्ता, पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणती गुरु तत्वता, तो त्याहुनी परता त्या माझी वर्ते. त्याची पत्नी त्याला हा माझा पती असे म्हणते, पुत्र हा माझा पिता असे म्हणतो, शिष्य हा आपला गुरु असे म्हणतात, पण तो तत्वतः त्या सर्वांहून अलिप्त राहून त्यांच्यात असतो. ऐशिया पूर्ण प्रतीती, आचरोनी दावी भक्ती, हरि भजावा सर्वान भूती, हेच शिष्यां प्रती उपदेशी. आणि अशा आपल्या पूर्ण प्रतीतीने ईश्वराची भक्ती करून दाखवतो आणि सर्व भूतांमध्ये हरीचे भजन करावे असाच शिष्यांना उपदेश करतो. ही सद्गुरूची निज लक्षणे, पंडितान कळती ज्ञाते पडे, पूर्णानुभवी जाणती खुणे, इतरांचे जाणणे पांगुळे तेथ. सद्गुरूची ही स्वाभाविक लक्षणे पंडितांना पांडित्याच्या अभिमानामुळे कळत नाहीत. जे पूर्णानुभवी असतात तेच ही सद्गुरूची खूण ओळखतात. इतरांचे ज्ञान त्याच्या ठिकाणी कुंठित होते. त्याचे गुरुत्वाची ओळखण, अंगी निज शांती पूर्ण, हेची सद्गुरुत्वाचे लक्षण, मुख्य भूषण हेची राया. पूर्ण शांती हीच त्याच्या गुरुत्वाची खूण आहे. तेच सद्गुरुत्वाचे मुख्य लक्षण आणि मुख्य भूषण आहे. जगी शांती झाली परदेशी, कोठेही ठावो न मिळे तिशी, ते आली सद्गुरु पायांपाशी, सुखवासासी वसावया. या जगात शांतीला कोठेच अवकाश मिळेनासा झाल्यामुळे ती बिचारी निराधार होऊन सद्गुरूंच्या पायापाशी सुखाने राहावयास आली. या परी सद्गुरुपाशी शांती, स्वये आली सुखवास वस्ती, जेविका माहेरा अंतवती, स्वानंदे क्रीडती कन्या जैशी. आणि कन्या माहेरी आल्यावर जशी स्वानंदाने रममाण होते, त्याप्रमाणे सद्गुरूपाशी आलेली शांती तेथे सुखाने राहते. जाणोनी वेदशास्त्र निश्चिती, जो न मिरवी गा व्युत्पत्ती, जासी अपरोक्षे पूर्ण शांती, तो सद्गुरु मूर्ती निश्चये राया.
वेदशास्त्रांचे निश्चित ज्ञान असूनही जो आपले पांडित्य मिरवित नाही आणि पूर्ण शांतीचा साक्षात अनुभव घेतो तोच सद्गुरू होय असे तू निश्चयाने जाण. झणी श्रोते कोपती येथ, म्हणतील ग्रंथ वाढविला व्यर्थ. निष्णात या पदाचा अर्थ, काढिता तेथ स्फुरले हो. सद्गुरूचे हे सविस्तर वर्णन ऐकून श्रोते कदाचित रागावतील आणि म्हणतील की हा ग्रंथ तुम्ही व्यर्थ वाढवलात. पण मी तरी काय करू? श्लोकातील निष्णात या पदाचा अर्थ सांगत असताना मला हे वर्णन सहज स्फुरले. हे माझे गाठीची नव्हे युक्ती, सद्गुरु आपण आपली स्थिती. बोलवितसे ग्रंथार्थी, पदपदार्थी साधुनी. पण ही युक्ती माझ्या पदरची नव्हे. सद्गुरु आपणच आपली स्थिती माझ्याकडून शब्द आणि शब्दार्थ साधवून ग्रंथार्थ रूपाने बोलवित आहे. तरी सद्गुरुची लक्षणे, न वर्णवती अगाधपणे. वेद वेळावले मुकेपणे, तेथे माझे बोलणे सरे केवी. तथापि सद्गुरूची लक्षणे अगाध आहेत, त्यामुळे मला त्यांचे यथार्थ वर्णन करवत नाही. अहो, वेद सुद्धा जेथे वेडावले आणि स्तब्ध बसले तेथे माझे बोलणे कसे पुरे पडणार? येथ आश्चर्य कैसे देखा, श्री भागवत देश भाखा. परमार्थु साधिला नेटका, तुष्टला निज सखा जनार्दन स्वामी. पण यात एक मोठे आश्चर्य कसे आहे ते पहा. श्रीमद भागवतातील परमार्थ या देशभाषेने चांगला साधला आणि त्यामुळे निजसखा जनार्दन स्वामी संतुष्ट झाला. एका जनार्दना शरण, त्याची जय होय कृपा परिपूर्ण. त्या देही असता देह बंधन, नातळे जाण गुरु भक्ता. हा एकनाथ जनार्दन स्वामींनाच शरण आहे. त्याची ज्यावर पूर्ण कृपा होते तो देहामध्ये असला तरी त्याला देहबंधन स्पर्श करीत नाही. गुरुभक्तांना देहबंध प्राप्त होत नाही हे तू निश्चयाने जाण. ज्याचे सेविता निज चरण, देही न बाधी देहबंधन. त्यासी जाहलिया अनन्य शरण, दे अगाध कोण हे न कळे वेदा. त्याच्या चरणाचे सेवन केले असता देहात असूनही देहबंधन प्राप्त होत नाही. त्यालाच अनन्य शरण झाल्यावर अगाध ज्ञानाचा ठेवा कोण कसा देतो हे कळत नाही. न करिता सद्गुरु भक्ती, कदा नव्हे परमार्थ प्राप्ती. या लागी सद्गुरु भक्ती, बोलिली ग्रंथी शिष्य हितार्थ. सद्गुरूची भक्ती केल्या वाचून परमार्थ प्राप्ती केव्हाही होत नाही. म्हणून शिष्याच्या हितासाठी या ग्रंथात गुरुभक्ती सांगितली. या लागी पूर्ण सद्गुरुपाशी, अनन्य शरण होता त्यासी. तो सद्भावे निववी शिष्यासी, निज बोधेसी यथार्थ. गुरुला अनन्य शरण झाले असता तो यथार्थ आत्मबोधाने आणि सद्भावनेने शिष्याला सुखी करतो. सद्गुरु स्थितीचे निरूपण, राया सांगितले संपूर्ण. आता शिष्याचे लक्षण, सावधान अवधारी. राजा, मी सद्गुरु स्थितीचे पूर्णपणे निरूपण केले. आता तू सावधान मनाने शिष्याचे लक्षण ऐक. श्रीराम 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 श्रीराम
श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम। श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु।